हा कैवल्य डबा हाती घेऊन, जेवणाचा डबा घेऊन, ही अहिल्या आमच्या घरातील खूप नटखट मुलगी आमच्या मागे लागलेली आहे. अभंग आणि आबा पहिल्या मोटरसायकलवर आणि दुसऱ्या मोटरसायकलवर मी आणि कैवल्य आणि देवांश. हे आमच्या गावातील जागेश्वर संस्थान पुत्र उल्हासी नदीच्या काठी खूप मोठे महादेव मंदिर आहे आमच्या गावातील. ही पुत्र उल्हासी नदी आणि मोटरसायकलवर जाताना ही आमच्या गावातील मोठी स्मशानभूमी. आमच्या शेतात जाणारा हा या रस्त्याला डोंगर रस्ता असे म्हणतात. डोंगर रस्ता पूर्वी खूप खडतर असा होता आणि आता डांबरीकरण झाल्यामुळे खूप छान झालेला आहे. हे आमच्या गावातील मरीमाता संस्थान, मरीमाता मंदिर हे आमचं ग्रामदैवत आहे. त्याच्याच शेजारी पुत्र उल्हासी नदीच्या शेजारीच असले आहे आणि त्यावर एक छोटंसं बंधारा बांधलेला आहे. आणि आता आपण शेतामध्ये पोचलो, झाडाखाली मोटरसायकल उभ्या केल्या आणि कामाला सुरुवात करणार आहे. आमच्या शेतातील विहीर, हे लहानशी बांधलेली झोपडी आणि हे आमच्या शेतातील संत्र्याची झाडे. मुले आता कामाला लागलेली आहेत. मुलांना खेळण्यात आणि बागडण्यात खूप आनंद होतो. आता आम्ही कुट्या तोडण्याचं काम करत आहे. ह्या काड्या ठिबकला शेवटी बांधण्यासाठी कामं येतात. ठिबक टाकल्यानंतर त्यांना बांधावं लागतं, त्यामुळे ह्या काड्या आम्ही तोडत आहे. मुले आता कामामध्ये मदत करत आहेत. सर्वांनी आपल्या हाती त्या कुंट्या घेतलेल्या आहेत आणि एक एक टाकत जात आहे. खूप अशी स्फूर्ती मुलांमध्ये असते. लहानपणी काम करता करता त्यांना शिकण्याला सुद्धा मिळत आहे. बाजूलाच आमच्या म्हशीसाठी असलेलं खसगवत. कैवल्याला काय झालेलं आहे? काय नाही, हसतो आहे. हे अभंग आमचे कॅमेरामॅन स्वतः सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ काढतात, देवांश भाऊ. कॅमेरामॅन अजूनही स्वतःचा व्हिडिओ काढत आहे. हे आमच्या शेतातील रक्षक, यांना आम्ही रंगा बिल्ला अशी नावं ठेवलेली आहे. आमच्या शेतामध्ये माकडांना कधीच येऊ देत नाहीत. हरणांपासून व माकडांपासून आमच्या पिकाचे संरक्षण दोन कृत्य करतात. आता झाला जेवणाचा टाईम. भूका लागल्या आणि सर्वजण आम्ही जेवण करायला बसलो. रंगाबिल्लांसाठी आम्ही घरूनच भाकरी आणल्या होत्या, त्यांनी त्या आधीच खाल्ल्या. जेवणानंतर आता मुलांना स्फूर्ती आलेली आहे आणि ते कबड्डी खेळण्यात मग्न झालेले आहेत. अभंग आणि देवांश दोघेजण हे झपटी मारत आहेत आणि अभंग आला आणि खेळल्यानंतर खेळता खेळता त्यांनी कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. शेतामधील दगडगोटे वेचून ते धुऱ्यावर टाकत आहेत. मुले शेतामध्ये काम पण करू लागतात. त्यांना खूप आनंद होतो. आणि आता वेळ झालेली आहे घरी जाण्याची. घरी जातानाच मला विजूभाऊ मांगटे आणि सुरेशभाऊ वाघ हे भेटले. थोडासा रस्ता हा कच्चा राहिलेला आहे, तो पण काही दिवसात होईल अशी आशा आहे. मला बकऱ्या चरताना दिसल्या.